चंद्रराव मोरेची पळता भुई चोरी झाली आणि इकडून दर्या रस्त्यातून चंद्रराव मोरे खाली कोकणात पळून गेला। जावळी ताब्यात आली। 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिलेत। दादा तुम्हा आम्हालाही 5 नावं आहेत, कधी देतात माहितीये का? नवीन पिढी 5 नावं केव्हा देतात माहितीये का तुम्हाला? आम्हाला विचारा, जुन्या पिढीला आम्ही सांगू, कारण आम्हाला का माहितीये, आम्ही लहानपणी सगळे बारशाला गेलोय, पण तुमच्या नवीन पिढीला आज माहित नाही। तुम्ही सगळे बड्डेला जाता, आम्ही बारशाला गेलो, घुगऱ्या खोबरं खाल्लंय। तुम्ही बड्डेला काय खाता दादा? केक खाता। तुम्हीच मला नवीन पिढीने सांगा, आपल्या दिवाळीत देवाबशी घराच्या बाहेर दिवा लावतात का विझवतात? घरामध्ये देवाबशी दिवा लावतात का विझवतात? आपल्या दिवा कधी विझवतात? माणूस मेला की पंथी पलटी करतात, समय पलटी करतात, निरंजन पलटी करतात आणि मयत उचलून घराच्या बाहेर नेतात। आणि तुम्ही आजची पिढी काय करता? ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी मोठा केक आणता, केकवर स्वतःचं नाव स्वतःचा फोटो लावता, मध्ये कॅन्डल लावता आणि ते कॅन्डल काय करता? विझवता। म्हणजे तुमच्या जन्माचा दिवा, इकडे सारखा तुमच्या जन्माचा दिवा तुम्हीच विझवता। काय मोठं काम करतो। आई वडील म्हणतात पोरग जन्माला आले दिवा लावायला, मुलगी जन्माला आले दिवा लावायला, आणि दिवा विझवतात। बरं दिवा विझून झाल्यावर काय करता? त्या केकवर तुमचं काय असतं आणि त्याचे काय करता? कुणाचे आणि कुणाला वाटता? सगळ्यांना वाटता। आपलं मटण चांगलं लागतं। अरे ज्या दिवशी बड्डे असेल त्या दिवशी देवळात जा, नका आणू केक, नका विजू मेणबत्त्या, देवळात जा। बड्डे असेल त्या दिवशी एखादा किल्ला बघा, तर शिवरायांच्या किल्ल्याची माती कपडा लावून घ्या, पण स्वतःचा दिवा विझू नका। आजपासून आपण लक्षात घ्या। म्हणून आपलं पहिलं नाव प्रतापगड, ढोरप्या डोंगर, बोहरप्या डोंगर, रान अडवा गवंड, जावळीचा किल्ला। किल्ला एकच आहे पण नावं किती आहेत? 5 आहेत। लोकराजा राज पहिलाच किल्ला बांधला आणि 5 नावं दिली। बाकीच्या किल्ल्यांनी काय केलंय? राजे म्हणले देऊन टाका, सगळ्याच किल्ल्याला 4-5 नावं। मावळे म्हणले कशासाठी? राजे म्हणले कळेल पुढे। केव्हा? अफजल खान वध झाला, किल्ला बांधल्यावर 2 वर्षांनी। अफजल खान वधानंतर शाहिस्ते खान आला, शाहिस्ते खान तर मिर्झाराई जयसिंग आला, तह केला। तह 23 किल्ले मागितले, शिवराय म्हणले देऊन टाकले। दिले होते 8, दाखवले 23। एकाच किल्ल्यावर 5 नाव आहेत ना। तुम्हा आम्हाला जी 5 नावं दिलेत ही कधी उपयोगी येतात माहितीये का? नवीन पिढी तुम्हाला माहितीये का? आम्हाला माहितीये। लग्न जुळवताना पहिल्या नाव लग्न जुळलं नाही तर नवरेच नाव शोधतात। तुम्ही आता डायरेक्ट काय करता? लग्न करून घरीच येता। कुठं नाव नवरच शोधायची? नको मंगळ नको शुक्र। म्हणून गडाला इतिहास आहे। समोर तिकडे आज दिसत नाही मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड आणि मधुमकरंद। बंदी बांधत असताना शिवरायाच्या मावळ्यांनी दगड काढले। मावळ्यांना 2 फायदे झालेत। काय झालेत? पहिला फायदा इथला दगड काढला आणि गड किल्ले बांधले। हे सगळं काळं पाषाण आहे। काळं पाषाण म्हणजे एक दगड काळा भूमीतला, हा दगड तोडायचा आणि वर उचलायचा आणि मग गड किल्ले बांधायचे। दुसरा फायदा, पहिला 500 किल्लेत वनदुर्ग। वन म्हणजे जंगलामध्ये, जलदुर्ग, जल म्हणजे पाण्यामध्ये, सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, आपण मुरुड आपल्याकडे मोडत नाही पण सिंधुदुर्ग, त्यानंतर शिवरायांचे 69 जलदुर्ग आहेत, पद्मदुर्ग वगैरे। शिवरायांचे पाण्यामध्ये 69 आहेत आणि आपल्या 1-2च माहिती, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग। मग शिवरायांचे किल्ले बांधले कुणी? त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव। गड किल्ले एवढे बांधलेत मजबूत, गडावर चढू शकेल वारी झळक, उतरू शकेल पाणी धार। वेढा देता येत नाही, वेढा देणारा वेढा बनेल पण वेढा देताना नाही। शिवरायांनी हिरोजी इंदुलकर रायगड आणि सिंधुदुर्गाचं काम चालू केलं। राजा अचानक आग्र्यात गेले। हिरोजी कारण मिर्झाराई जयसिंगाचा तह झाला, तहा 23 किल्ले मागितले। राजा आग्र्यात गेले, हिरोजी काकाला दिले पैसे संपले बिचाराला, त्याने घर दार सगळे घाण टाकलं, रायगड सिंधुदुर्ग बांधून घेतला। त्या हिरोजी काकांना विचारलं काय पाहिजे ते मागा। त्यांनी काय मागितलं? आता का नको, नंतर नको, असं करत करत राज्याभिषेक आला। राजे जेव्हा राज्याभिषेकला झाला, जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन करून बाहेर आले, हिरोजी काका पुढे उभे राहिले। राज मला आत्ता पाहिजे। म्हणले काय मागतात मावळे? त्यांनी काय मागितलं? एक मोठं ताट आणलं होतं, ताटावर कापड होतं, कापडाच्या आतमध्ये काय होतं कुणाच कळना। राज मला आत्ताच पाहिजे। काय मागितलं? कापड केलं बाजूला। राजाने विचारलं काय सांग ना? म्हणले हा जो दगड आहे
त्यावर लिहिले सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. तुमचं नाव आहे ना, माझं नाव हे तुमच्या पायाखाली असू द्या. कारण ज्या ज्यावेळेला तुम्ही रायगडवर याल तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकी पडू द्या. म्हणून सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून दादा आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, कधी गेलात तर पहा. 2.5 पायरी जेजुरीला, म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्न झालं तर 5 पायऱ्या बायकोला उचलून येतात ना जेजुरीत, म्हणून 2.5 पायरी जेजुरीला आणि अर्धी पायरी रायगडचे. सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुलकर. म्हणून मी आजच्या पिढीला नेहमी सांगत असतो, आई बाबांची सेवा करा, देशाची सेवा करा आणि 5वी पायरी तुम्ही बना. गडावर खडून येऊन नावं टाकण्यापेक्षा, गडावर प्लास्टिक करण्यापेक्षा पायाखाली नाव लिहा ना. 250 पायऱ्या आलो, 200 बाकी आहेत. अर्धा जिंकलो, अर्धा बाकी आहे. चला, या व्हावं हित श्रींची इच्छा, माता भगिनींच्या आशीर्वादाने, बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे, धर्मवीर संभाजी राजांच्या आशीर्वादाने, आऊसाहेब जिजाऊंच्या आशीर्वादाने राज्य घडलं. आपण जी घोषणा देतो, जय भवानी जय शिवराय, त्याच भवानी मंदिरामध्ये पोहोचलो. भवानी मातेचं दर्शन घेत असताना आपण जी मूर्ती पाहणार आहात ही शाळीग्राम दगडाची मूर्ती आहे. शाळीग्राम माहिती आहे आपल्याला. आपण बघा सोनार बांधवाकडे सोनं घेऊन गेलो की सोनार बांधव आपण दिलं सोनं घेतो, काळा दगड काढतो, दिलं सोनं काळ्या दगडावर घासतो, त्याला कसोटी लावायचा दगड म्हणतात. त्या दगडाची देवीची मूर्ती आहे, अष्टभुजा, 8 हातांची मूर्ती आहे. नेपाळवरून दगड आणला. आज आपण 2 दगड आणलेत. कुठे आणलेत माहितीये? नेपाळवरून, अयोध्येला, राम जन्मभूमीत. उचलले कसे? क्रेननी. ठेवले कशावर? ट्रकवर. आणले कशा आता आपण? ट्रकने. मग 350 वर्षावर शिवरायांकडे ट्रक क्रेन काय होती का हो? कसे दगड आणले असतील? अष्टभुजा, 8 हातांची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोर एक शिवलिंग आहे, जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी आणि 1 शिवलिंग आणलं. राजा म्हणल्यावर अनेक तलवारी आहेत. कुठे आहेत? तुम्ही कधी कोकणामध्ये गेलात तर सिंधुदुर्ग किल्ला पहा. शिवरायांच्या हाताने ठसे, पायी छडीरोप तलवार. दुसरी तलवार एक गुजरातमध्ये बडोद्यामध्ये गायकवाड संस्थान, सयाजीराव गायकवाड म्युझियम मध्ये. तिसरी तलवार आहे तंजावरच्या गादीकडे. चौथी तलवार कोल्हापूरच्या गादीकडे. 5वी तलवार शिवरायांची मिर्झा राजांकडे. 6वी तलवार उदयनराजांकडे. जी 6वी तलवार उदयनराजांकडे ती भवानी तलवार आहे. सावंतांकडून 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली ती भवानी तलवार. एक तलवार इंग्लंडला आहे, ती सोन्याची मूठवाली आहे. आतमध्ये जी तलवार आहे ती स्वराज्याच्या 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोजी दहातोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर, वेढात वीर दौडल एक साथ, आणि चौथे हे हंबेराव मोहिते. आपण नेहमी म्हणतो ना, खंबीर तो हंबीर, गाव तळबीड, सोयराबाईंचे भाऊ राजाराम सक्के मामा, त्यांची तलवार मंदिरात आहे. ही डिझाईन कशी दिसते? यापुढे ही डिझाईन कशी दिसते बघा, मस्जिदी सारखी दिसते का? रायगडला गेलात, जगदीश्वराचं मंदिर कसं दिसतं? सेम असंच दिसतं. कारण शत्रू मंदिर पाडायचा, पाडलंच तर पाड, तुझं पाड, माझं शाबूत राहू दे. तिकडे काही शस्त्र आहेत बघा, त्यामध्ये एक उकळीची तोफ आहे, मग पहारे, दगड खोदायची, बांगडी तोफ आहे. ही बघा, अशा पहाऱ्यांनी काम करायचे. ही उकळीची तोफ आहे, ती बांगडी तोफ आहे. आता हे सगळे बाजूला गेले की तुम्ही फोटो घ्या. मंदिराच्या वरचा कळस सुवर्ण कलश आहे, शिवकालीन. आता मूर्ती शिवकालीन, मंदिर आत्ताच आहे. राजांच्या कुठल्याही गडावर जा, प्रत्येक गडावर मारुतीची मंदिर आहेत. म्हणजे कुस्तीचा आखाडा आला की मारुती आला, बरोबर ना? आखाडा म्हणजे बोल शक्ती येण्यासाठी. महादेवाची मंदिर आहेत, त्यातलं इथे एक मारुतीचं मंदिर आहे, दक्षिणी मुख आहे. आजपर्यंत तुम्ही मारुती पाहिलात, एक तर त्याने गदा उचलले म्हणजे युद्धावर चाललाय, संजीवनी घेऊन चालला म्हणून डोंगर मारुती घेऊन चाललाय. पण हा मारुती तसा नाही, हातामध्ये काहीच नाही, आशीर्वाद देताना कमरेवर हात आणि आशीर्वाद मारुती. इथून वरती छोटासा किल्ला चालू झाला, बाले किल्ला. बाल म्हणजे लहान.
घरामध्ये माजगर ओटी पडवी. किल्ल्याच्या आतमध्ये छोटासा किल्ला, बाल किल्ला. तुम्ही ज्या चौथाऱ्यावर बसलात तो चौथारा नाही, शिवरायांची शिवसदर आहे. सदर म्हणजे न्याय निवाड्याची जागा. या शिवसदरेवर शिवरायांनी खंडोजी खोपडे नावाच्या गद्दाराला शिक्षा दिली. ज्यावेळेला अफजल खान निघाला, आदिलशहाचे शिक्क्याचे सहीचे खले ते तयार केले आणि खले ते मावळ्यांना पाठवले. ते खले ते वाचून फुटला. खंडोजी खोपडे त्याने विचार केला, माझं काय, माझ्या घरादाराचं काय, माझ्या बायका पोरांचं काय, माझ्या इनामाचं काय. म्हणून इनामासाठी फुटलेला खंडोजी खोपडे होता. अफजल खानला मिळाला. कान्होजी ज्यांनी घरादारावर पाणी सोडलं दरबार, इथेच खंडोजीला पकडून आणला. 1660 साली शिवरायांनी दावा पायी आणि उजवा हात कलम केला. तो हा दरबार आहे. उजवा हात जेवता येऊ नये, खानाच्या मुलाची वाट दाखवतो नाही, तलवार चालवतो नाही, घोड्यावर बसून लगाम धरतो नाही. ह्या समोर हे केदारेश्वराचं मंदिर आहे. मुळात राजांनी गड भवानी मातेच्या मंदिरासाठी बांधला. भवानी मातेचं मंदिर बांधत असताना जागा साफ केली, खोदकाम झालं आणि शंकराचं मंदिर बांधलं. राजे प्रत्येक लढाईवर, प्रत्येक संकटावर गड उतरून दर्शन करायचे, मागणी मागायचे. ए महादेवा, माझ्या मावळ्यांना आशीर्वाद दे, लढण्याची ताकद दे, आपण जाताना दर्शन करू, मागणी मागू. अंधार होत चालला दिवा पाहिजे, अंधार होत चालला दिवा पाहिजे. पुन्हा माझ्या मायभूमीला जिजाऊंचा शिवबा पाहिजे. म्हणून हे महादेवा एक दे, नको तानाजी, नको येसाजी, नको बाजी. अखंड हिंदुस्थानला गरज आहे ती पहिली जिजाऊ दे आणि मग शिवबा दे. आज जिजाऊ झाली तर त्यांनी मुला मुलींच्या हातात काय दिलं पाहिजे? काय सांगा, जोरात सांगा, काय दिली पाहिजे? आवाज नाही आला. तलवार दिली पाहिजे. ती तर नकोच नको, कारण तलवारी घेऊन दंगली करण्यापेक्षा वही पेन घेऊन अभ्यास करू द्या. पुस्तकाची ढाल बनवा आणि पेनची तलवार बनवा. आज त्याचीच गरज आहे. वही पेन हीच ढाल आणि तलवार पाहिजे. म्हणजे ज्ञानाचा दिवा पाहिजे. म्हणून शिकेल तो टिकेल. आता आपण दर्शन करायचं नाही. आता दर्शन घेतलं तर महादेवाला प्रदक्षिणा होते. समोर शिवरायांची दर्शन घ्यायचं, येताना महादेव दर्शन घ्यायचं. चला. एक नंबरचा झेंड्याचा बुरुज, 2 नंबरचा भवानी बुरुज. आपण केदारेश्वर बुरुजावर उभे आहोत. ही चोरवाट आहे. ही चोरवाट इथे निघते. आपल्या मावळ्यांना माहिती आपण कुठे आहोत? सातारा जिल्ह्यात. हात काढला रायगड जिल्हा, पुढे वाकू नका, जिल्हा बदली होईल. हात बाहेर काढा, वारा बघा, खालून वारा जोरात येतो. भिंतीवर आदळून भिंतीची माती निसटून जाऊ नये. ते बघा पोलादपूरचा रस्ता मध्ये बघा कृषी विद्यापीठ दापोलीची बस गेली होती. 30 लोक ऑफ झाली होती त्या घाटामध्ये. चला, आपण हे गडावची घरं दिसत आहेत, हे सगळे गडकरी मानकरी आहेत बरं का. शिवरायन बसून राहत आलेले पिढ्यानपिढीचे मावळे आहेत. हो, 27 नोकर भवानी मातेचे आहेत आणि 12 बोलोद्दार आहेत. हो, 13वी पिढी. हा दगड बघा कसा उचलला असेल. हा दगड बघा, कडेलोट पॉइंट, पनिशमेंट पॉइंट, सजाई मौत म्हणतात. शिवरायांच्या वेळेला जर कोणी गुन्हा, चोरी, फितुरी, गद्दारी, दुश्मनी, देशद्रोही केली, अशा लोकांना पोत्यात भरायचे, हातपाय बांधायचे, पोत पॅक करून फेकून द्यायचे. 1800 फूट खोल आहे. शिक्षा त्यावेळेला असायची, आज जागा भरेल. आता बघा गडाची उंची इथे मोजली जाते 3543 फूट. आपण गडावल्या उंच जागेवर उभे आहोत. काही लोक गाव सोडून गेले, त्यांच्या घरांची चौथारे आहेत. इथे जास्त वेळ थांबायचं नाही का? तर विचार बदलतील. कडेलोट आहे ना, आपलं पुढे जाऊ. चला चला, शिवमूर्तीचा फोटो घ्या. त्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरा अवघा हिंदुस्थान शिवमय व्हावा आणि राजे तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा. इथे राजांची मूर्ती उभी आहे. दादा हो, आपण नेहमी राजांचा पुतळा म्हणता, पण पुतळा कधी म्हणायचं नाही. आपण पंढरपूरला गेलो की आपण विठ्ठलाची मूर्ती घरामध्ये पूजेला आणतो. तुम्ही तुळजापूरला गेलात तर देवीची मूर्ती पूजेला आणतात.
गणपतीला आपण गणपती पूजेला ठेवतो, मग सगळे देव वाचवणारा देवाचा देव माझा शिवबा आहे,